आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। काँग्रेस हायकमांडनं संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचं पत्र जारी करण्यात आलंय। त्यात 6 वर्षांसाठी पक्षातून संजय निरुपम यांची हकालपट्टी केल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय काँग्रेस समितीनं मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। 6 वर्षांसाठी ही कारवाई असल्याचं पक्षानं स्पष्ट केलंय। तसेच प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचं नावही काढून टाकण्यात आलंय। दरम्यान वायव्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता दुरावल्यामुळे निरुपम हे आज पक्षाचा राजीनामा देणार होते। यापूर्वीच काँग्रेसनं कारवाई केली आहे। कोणत्याच पक्षानं त्यांना उमेदवारीचे आश्वासन दिलेलं नसल्यानं ते कुठे जातात याची उत्सुकता आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका चॅनलवरच्या मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं। त्यामुळे संजय निरुपम भाजपात जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, मुंबई। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।